स्प्रेडिंग ही अशी प्रक्रिया आहे की जी एक कपडा कर्तन करण्यापूर्वी केली जाते किंवा कपड्यावर मार्किंग करण्यासाठी कपडा हा पसरविला जातो, त्याला आपण स्प्रेडिंग असे म्हणतो. स्प्रेडिंग ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. मोठमोठ्या गारमेंट फॅक्टरीमध्ये मशीनच्या साहाय्याने, तर काही गारमेंट फॅक्टरीमध्ये मॅन्युअली ती केली जाते. कपडा टेबलवर पसरवण्याची जी क्रिया आहे आणि नंतर त्यावर पेपर पॅटर्न अरेंज केले जातात, त्याला आपण स्प्रेडिंग असे म्हणतो. स्प्रेडिंग हे मास्क प्रोडक्शनमध्ये खूप उपयोगी पडणारी गोष्ट आहे. त्याच्या साहाय्याने एकाच वेळेस अनेक कपड्याचे थर ठेवले जातात आणि त्यावर पॅटर्न ठेवून मार्किंग केली जाते. तर ही क्रिया करत असताना टेबलवर कपडा पसरविला जातो. तो कपडा पसरवण्याची जी क्रिया आहे त्याला लेईंग किंवा स्प्रेडिंग असे म्हणतात. आणि त्या कपडा पसरवल्यानंतर त्याच्यावर एकावर एक जे कापड अंथरतात त्याला ले असे म्हणतात. म्हणजे एक कपड्याचा लेअर आहे, त्याच्या खाली दुसरा, त्याच्या खाली तिसरा, असे त्याला ले असे म्हणतात. म्हणजे ते पसरवलेल्या कापड त्याला ले असे म्हटले जाते. आणि नंतर त्या पसरवलेल्या कापडावर पॅटर्न ठेवून जे पॅटर्न ठेवले जाते त्याला लेआउट असे म्हणतात. आणि ते ठेवलेल्या पॅटर्न जेव्हा आपण मार्किंग करतो किंवा मार्क करतो ते पॅटर्न त्या कापडावर, त्याला मार्कर असे म्हटले जाते. आणि हे जी कपड्याची लांबी असते त्याला ले लेंथ, म्हणजे त्या लेची जी लांबी आहे त्याला ले लेंथ असे म्हटले जाते. आता स्प्रेडिंग ही पुढील घटकांवर अवलंबून आहे. एक, कटिंग मशीनची मर्यादा. त्यानंतर आहे उत्पादनाच्या घनतेवर, किती प्रमाणात आपल्याला उत्पादन करायचं आहे त्याच्या घनतेवर देखील ती अवलंबून असते. त्याचप्रमाणे कपड्यात कशा प्रकारचा आहे, स्मूथ आहे, रफ आहे, स्लिपरी आहे, त्या कपड्याच्या टेक्स्चरवर ते देखील हे अवलंबून असते. त्याचप्रमाणे कपड्याच्या जाडीवर देखील कपड्याची स्प्रेडिंग, जाडी त्याची किती आहे याच्यावर देखील कपड्याची स्प्रेडिंग अवलंबून असते. आता स्प्रेडिंग करण्याच्या दोन पद्धती आहेत, मेथड्स आपण म्हणतो. एक आहे स्प्रेडिंग बाय हँड आणि दुसरी आहे स्प्रेडिंग बाय मशीन. याचे स्प्रेडिंग बाय मशीनचे दोन प्रकार येतात, सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक. त्या स्प्रेडिंग बाय हँड म्हणजे जे आपण मॅन्युअली करतो. एक मोठा टेबल असतो कटिंगचा, त्या कटिंगच्या टेबलवर कपडा हाताच्या साह्याने पसरवला जातो. भारतीय जे गारमेंट्स आहेत त्याच्यामध्ये याच पद्धतीचा जास्त वापर केला जातो. ही पद्धत वेळखाऊ आहे. या पद्धतीमध्ये कपडा एका रोलवर गुंडाळलेला असतो आणि तो रोल एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हाताच्या साह्यानेच पसरविला जातो. आणि त्यावर तो पसरवत असताना त्यावर पडलेल्या घड्या आहेत त्या एक लाकडाची निळछडी असते त्याच्या साह्याने हे काढल्या जातात. आणि हे स्प्रेडिंग केल्यानंतर ज्या हँड कटरच्या साह्याने ते कापड कापले जाते त्याला आपण प्लाय कटर असे म्हणतो. त्यानंतर आहे स्प्रेडिंग बाय मशीन. आता यामध्ये कपडा हा टेबलवर मशीनच्या साह्याने पसरविला जातो. हे काम सहजरित्या आणि व्यवस्थित होते. यामध्ये कपड्यावर कुठल्याही प्रकारच्या रिंकल्स वगैरे पडत नाहीत आणि त्या जो पसरवला जाणारा कपडा आहे तो एकावर एक व्यवस्थित, कपडा दोन्हीही किनारी व्यवस्थितपणे सरळ स्प्रेड केल्या जातात. त्यानंतर या मशीनची जी मशीनने आपण जे स्प्रेडिंग करतो त्याची रुंदी जी आहे, स्प्रेडिंग कपड्याची रुंदी 2 मीटर ते 3 मीटर पर्यंत असली तरी आपण व्यवस्थित स्प्रेड करू शकतो. त्याचप्रमाणे त्यासाठी वापरला जाणारा जो रोल आहे तो 120 किलोचा असतो आणि नंतर स्प्रेडिंग करत असताना त्याचा स्पीड 10 एम मिनिट अशा प्रकारे असतो आणि त्याची हाईट ही साधारण 28 सेंटीमीटर पर्यंत असते. ही ऍडव्हान्स स्प्रेडिंग मशीन आहे. यात दाखवल्याप्रमाणे इथे हा रोलवर कपडा फिट केलेला असतो आणि हा कपडा अशा प्रकारे पसरविला जातो. आता आपण स्प्रेडिंगचे वेगवेगळे पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण त्याला ले असे म्हणतो. तर फ्लॅट आणि स्ट्रेट स्प्रेडिंग. फ्लॅट आणि स्प्रेड स्प्रेडिंगमध्ये
एक कपडा ठेवला जातो. आता ही कपड्याची सुलट बाजू आहे, तर एकावर एक अशा पद्धतीने सरळ कपड्याचे थर ठेवले जातात. त्याला स्ट्रेट ले किंवा फ्लॅट ले असे आपण म्हणतो किंवा फ्लॅट स्प्रेडिंग म्हणतो. त्यानंतर आहे स्टेप्ड ले. आता स्टेप्ड ले मध्ये खालील जो कपडा पसरवला आहे तो त्याची लांबी जास्त आहे. त्यानंतर काही ठराविक कपडे त्या आवश्यकतेनुसार ते कपड्याचे थर ठेवले जातात, ले ठेवले जातात आणि नंतर त्यावर त्यापेक्षा कमी रुंदीचा ले घेतला जातो. त्याच्यानंतर त्याच्या वरील ले हा त्याच्यापेक्षाही कमी रुंदीचा घेतला जातो. अशा प्रकारे ह्या स्टेप्स तयार होतात, म्हणून याला स्टेप ले असे किंवा स्टेप स्प्रेडिंग असे म्हटले जाते. त्यानंतर आहे झिगझॅग ले. झिगझॅग ले मध्ये कपडा इथे पसरवल्यानंतर असा खालच्या बाजूने पसरवल्यानंतर तो या बाजूने टर्न केला जातो आणि पुन्हा अशा पद्धतीने हा कपडा दुमडला जातो आणि पसरविला जातो. त्याला आपण झिगझॅग ले अशा पद्धतीने एका बाजूने घडी म्हणजे एका बाजूला घडी दोन्ही बाजूला दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे घडी येत राहते आणि असा आकार तयार होतो झिगझॅग सारखा, म्हणून याला आपण झिगझॅग स्प्रेडिंग असं म्हणतो. गार्मेंट फॅक्टरीजमध्ये याचा जास्त वापर केला जातो. नंतर आहे नॅप डायरेक्शन मेथड स्प्रेडिंग. म्हणजे कपड्याचे जे तंतू आहे त्याचं डायरेक्शन म्हणजे दिशा कशी आहे त्यानुसार ते स्प्रेडिंग ठरविले जाते. त्यानंतर आहे फेस टू फेस. फेस टू फेस म्हणजे आता हा कपडा इथे पसरवलेला आहे, त्याची ही वरील सरळ बाजू आहे, त्या सरळ बाजूवर दुसऱ्या कपड्याची सरळ बाजू ठेवली जाते, त्याला आपण फेस टू फेस स्प्रेडिंग असे म्हणतो. अशाच प्रकारे आता इथेही कपड्याची उलट बाजू येणार तर त्याच्या समोर उलट बाजूच येईल. या ठिकाणी कपड्याची सुलट बाजू येईल तर या बाजूला कपड्याची सुलट बाजू येणार आहे. म्हणजे कपड्याच्या दोन्ही सुलट बाजू एकावर एक येतील अशा पद्धतीने त्या पसरविल्या जातात. त्याला आपण फेस टू फेस स्प्रेडिंग असे म्हणतो किंवा राईट टू राईट. त्यानंतर आहे फेस अप फेस डाऊन. यामध्ये कपड्यावर स्ट्रेट स्प्रेडिंग प्रमाणे एकावर एक कपडे सरळ ठेवले जातात. त्या एका बाजूला त्याचा पुढे म्हणजे सरळ बाजू येते तर सरळ बाजूवर दुसऱ्या कपड्याची उलट बाजू येते. अशा पद्धतीने हे कापड पसरवले जाते. त्याला आपण फेस अप फेस डाऊन असं म्हणतो आणि त्यालाच राईट आणि लेफ्ट राईट टू लेफ्ट असं म्हटलं जातं.